तर बरेच इच्छुक होते. त्यापैकी एक सगळ्यात आघाडीवरचं नाव होतं ते म्हणजे शायना एनसी यांचं. आणि शायना एनसी आज सचिन तेंडुलकर यांच्या मुलाचं लग्न होतं. त्या लग्नामध्ये पोहोचलेल्या होत्या, पण तिथे सुद्धा त्यांची राज्यसभेच्या उमेदवारीसाठीची धावपळ पाहायला मिळाली, पळापळ पाहायला मिळाली. या लग्नामध्ये जेव्हा एकनाथ शिंदे पोहोचलेले होते तेव्हा शायना एनसी राज्यसभेच्या उमेदवारीचं नेमकं काय झालं, कुणाचं नाव फायनल झालेलं आहे जाणून घेण्यासाठी एक प्रकारे शिंदेंच्या गाडीच्या पाठीमागे पळत असल्याचं चित्र सुद्धा पाहायला मिळालं. शिंदेंचा ताफा जेव्हा या लग्नातनं निघाला तेव्हा शायना एनसी सुद्धा लग्न मंडपातनं अगदी लगबगीनं बाहेर आल्या आणि त्या शिंदेंशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत असल्याचं चित्र सुद्धा पाहायला मिळालं. त्यामुळे किती पळापळ अगदी शेवटच्या क्षणापर्यंत होती किंवा अनिश्चितता होती शिवसेनेमध्ये, हे आपल्याला पाहायला मिळालंय.